हाय नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? मजेतच असाल। मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। बघा, गुरुवारचा दिवस आहे आणि छान अशी सुरुवात झालेली आहे। आज गुरुवारची पूजा ही असते। तर इकडे बघा शरूची सकाळी सकाळीच मस्ती चालू आहे आणि गुरुवारचा दिवस असल्यामुळे माझी थोडीशी गडबड असते। जसं की तुम्हाला माहिती आहे इकडे गुरुवारी पाणी येतात, पाण्याचे जार येतात, त्याच्यामुळे माझ्याकडे जरा आज जास्त पाणी शिल्लक होतं, त्याच्यामुळे मला ते शिल्लक पाणी काढायचं होतं कशात तरी। आणि माझी एवढी तारांबळ उडते ना, जरा जास्त पाणी शिल्लक असेल तर ठेवायचं कशात खूप प्रश्न होतो, कारण माझ्याकडे असं स्टोरेजचं जास्त काही नाहीये। आणि मग ते जे माझ्या बॉटल्स वगैरे ठेवलेल्या होत्या दुधाच्या, ज्या मी व्यवस्थित धुवून वगैरे ठेवते की असंच काहीतरी उपयोगाला येईल म्हणून, तर त्या आज खरंच कामी आल्यात। त्याच्यामुळे त्या बॉटल्स मी सगळ्या जरा भरून ठेवल्या, 5-6 बॉटल्स, जेणेकरून पटकन कसं जेव्हा पण आपल्याला गरज असते तेव्हा वापरायला बरं पडतं। मग तेच मी करत आहे बघा, राहिलेल्या पाण्याचं सगळं स्टोरेज करायचं चाललेलं आहे माझं इथं। आणि काय होतं की जरा 11 वाजता ते पाणी येतं आणि जरा वेळ झाला ना की मग तो येऊन गेलेलाही समजत नाही। त्याच्यामुळे माझे इथं पटकन म्हटलं सकाळी नाश्त्याच्या अगोदर हे काम उरकावं आणि ते काम थोडंसं अर्धवट करूनच घेतलंय, ते बाकीचं शिल्लक आहे। पण शरूची जरा गडबड चालली होती, त्याला भूक लागली होती, मग इथे नाचणीचे बघा डोसे बनवलेत, पिझ्झा म्हणू शकतो आपण, पिझ्झा टाईपच बनवलेला आहे। आणि नाचणीचं असल्यामुळे शरूसाठी हेल्दी आहे। लहान मुलांना असं काहीतरी वेगळं वेगळं द्यायला बघा म्हणजे जमलं पाहिजे आपल्याला, कारण कसं त्यांना पण जर असं वेगळं काही दिसत असेल तर अट्रॅक्टिव्ह, जसं आपल्यालाही वाटतं की फूड दिसतं कसं त्याच्यावर ते खाण्याची इच्छा असते, तसंच मुलांचंही असतं की दिसतं कसं त्याच्यावर ते त्यांना खायची पण इच्छा तयार होत असते। त्याच्यामुळे मी असं काहीतरी त्याला छान छान देण्याचा प्रयत्न करत असते। कधी कधी नॉर्मल आणि कधी कधी असं छान छान दोन्ही टाईपचं माहिती असायला हवं, दोन्ही टाईपची सवय पण असायला हवी। मग आज त्याला छान नाचणीचे असे पिझ्झा टाईप असं बनवलं होतं आणि टेस्टलाही खूप छान लागत होतं। जसं की ते कलरफुल दिसते ना, तसंच ते टेस्टला पण खूप सुंदर लागत होतं। शरूची रडारड चालू होती कारण भूक लागल्यामुळे, म्हटलं त्याला पटकन आता मग थंड करते बघा आणि त्याला खायला देते, बघू त्याची रिएक्शन काय येते। म्हणजे वेगळी टेस्ट लागल्यावर ना तो पटकन असा माझ्या चेहऱ्याकडे बघतो, नाहीतर काहीतरी रिएक्शन देतो। बघा आज पण तशीच दिलेली आहे त्याने रिएक्शन, यम्मी असं काय वेगळं असं ना तो पटकन रिएक्शन देतो आणि त्या पद्धतीने आज पण त्याने दिलेले आहे। तर राहिलेलं जे पाणी होतं ते काढून घेते बघा, टोप वगैरे पण घेतलेले आहेत कारण बॉटलमध्ये काही पुरलं नाही। आणि नेहमीप्रमाणे मग ते शरूने पण काही करामत केलेली आहे, त्याच्यामध्ये पाईप वगैरे टाकलेली आहे, तर ती मला काढायची आहे आणि त्याची म्हणजे कसरत चालूच आहे। जसं की तुम्हाला माहितीच आहे बघा, या मला बॉटल्स ना म्हणजे एक बॉटल 1 रियाल अशी भेटते, त्यामुळे मला आठवड्याचे 2 रियाल अशी 2 बॉटल लागतातच मला नेहमी। तर इथे शरू आत बाहेर करतोय म्हणून मी दरवाजाच्या तोंडालाच उभी आहे, इथेच पैसे काढून आपले देते आणि अशा पद्धतीने बघा मी बॉटलच्या खाली असे पैसे ठेवतो, म्हणजे त्याचं तो येतो आणि ते दोन्ही जार घेऊन जाऊन पैसे घेऊन तिथेच जार वगैरे असं ठेवतो भरलेले। तर अशा पद्धतीने बघा मी पूजा पण मांडलेली आहे छान। आणि माझ्या शरूची गडबड बघितलीत, फळं बघितल्यावर कसा तो ओढतोय, कारण त्याला खूप खायचे पण केळ वगैरे त्याला आवडतं खायला, त्याच्यामुळे त्याची गडबड चालू आहे। तर म्हणत असाल आज मी पूजा का मांडली नाही, तर बघा मी गुरुवारची पूजा का मांडत नाही, अगोदर खरं मांडायची पूजा, पण ना मला इथं पुरेसे सामान भेटत नाही, म्हणजे एक आहे तर एक नाही, तांब्या भेटला तर बाकीच्या गोष्टी भेटत नाहीत, पानं भेटली आता तर पीस नाहीये माझ्याकडे, असं खूप काही नाहीये, मुखवटा वगैरे काहीच नाहीये। म्हटलं मग ठीक आहे, आता पूजा फोटो तर आहे ना आपल्याकडे देवाचा, मग छान असे फक्त फळं वगैरे समोर ठेवली आणि अशी सर्वसाधारण छान सुंदर अशी पूजा केलेली आहे बघा। आणि तेवढं जरी केलं तरी खूप प्रसन्न वाटतं। दुपारी बघते एवढासा अंधार असं पडल्यासारखं वाटत होतं, म्हटलं का तर बाहेर बघते तर एवढा असं आभाळ गच्च भरलेलं होतं ना, असं वाटत होतं पाऊस पडतो की काय, पण आता हवेमध्ये गारठा पण एवढा आला नाही, इकडं पण खूप असं गार वाटायला लागलेलं आहे। मला वाटत होतं इकडे एवढे गारठ असं वाटणार नाही, असं थंड वाटल्यासारखं, पण इकडं पण खूप गार वाटायला लागतंय, स्वेटर लागतोय की काय असं वाटायला लागलंय आता। तर संध्याकाळचा
संध्याकाळचा टाइम आहे बघा आणि संध्याकाळची इथं 5 ते 5:15च्या दरम्यानचा टाइम आहे आणि अंधार एवढा लवकर पडतोय ना, असं वाटतंय की 6-6:30 वाजून गेलेले आहेत, एवढा अंधार पडलाय. पण एवढा तर अंधार नव्हता, 5-5:15 वाजल्या होत्या. मग मी पटकन आपलं संध्याकाळच्या आपली साफसफाईला लागले, ते फरशी वगैरे पुसून घेतली आणि लवकरच स्वयंपाकाला लागले, कारण पटापट मला स्वयंपाक उरकायचा होता, नैवेद्य वगैरे दाखवायचा होता. आणि तुम्ही म्हणत असाल इथे हिने साडी कधी घातली, तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारचीच घालावी असं काही नाहीये, पण मला निमित्तच लागतं साडी घालायला, कारण मला साडी प्रचंड आवडते. पण कसं साडीमध्ये काम उरकत नाही, त्याच्यामुळे मी रेग्युलर अशी साडी काही कॅरी करत नाही. आणि जेव्हा मूड येईल असं तेव्हा कधीतरी साडी घालावीशी वाटते. म्हटलं आज निमित्त पण आहे, गुरुवार पण आहे, तर चला आज साडी घालूयात म्हणून साडी घातली. दुपारची जरा कामं आटपून घेतली आणि लवकरच स्वयंपाकाला घातलं, कारण पटापट कामं उरकायची असतील तर साडी तर जमत नाही, म्हणलं लवकरच स्वयंपाकाला घातलं होतं. आणि आता इथे म्हणजे एका साईडला मी भात टाकलेला आहे व्हाईट करायला, पांढरा भात करते आणि वरण वगैरे करणार आहे. तर आज आमचा बेत होता तो म्हणजे पुरी भाजीचा बेत होता आणि वरण भात सोबतीला तर होताच. मग माझी त्याचीच तयारी चालू होती बघा इकडे. फायनली बऱ्यापैकी सगळी कामं उरकली आहेत. आता तर जरा साडी घातली म्हटल्यावर रेडी होणं तर बनतंच. आता मी छानपैकी थोडीशी रेडी झालेली आहेत, खूप जास्त काही नाही, पण असं व्यवस्थित फक्त वेणी वगैरे घालून जरा रेडी झालेले आहेत. बांगड्या वगैरे घातल्याच होत्या अगोदर. आणि आता सांगा बरं मी कशी दिसते साडीमध्ये, साडीमधला माझा लुक नक्की कसा वाटतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर इथे बघा ह्या दोघांची काय मस्ती चालली ते आपण बघूयात. ऐक कुठं बसला तू? बॉक्स मध्ये कुणी ठेवलं? बाबांनी ठेवलं? होय, काय करतोय आतमध्ये? इकडे बघ. बाय बाय. त्याला मज्जा येते, तो आवाज ऐकत होता त्याचा. बॅट घेतल्या काय लागलाय? काय लागला? काय चाललंय आतमध्ये? चरुले कसं झालं माझा गेल्यावर बॉक्स बिक्स आणून टाकायचं कुठतरी काय कसं दिसतंय? हा बघू बघू आतमध्ये काय बाहेर तुला रूम मध्ये दे ना. आता परत चालू तुम्हाला. आता बाश आजूबाज ना. पहिली करामत संपते ना, तोवर वेगळी अजून नवीन करामत चालू आहे बघा दोघांची इकडे. आवाज येतोय. किती गजला कधी झालं. बस झालं, बस 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 बस. चला ये इकडे, ये उतर. उतर तू बघ. होय कसं आहे बघितलं? किती डॅमेज आहे तुला. त्याला गंमत आली काय घालते आता. त्याला मूड आणताय आणि परत असं करताय हो बाबा. हा मूड आता ह्या सायकल मध्ये गंमत नाही आम्हाला वाटत. चला सगळा हाच व्हिडिओ निघायचा. चला माझी बघा इथे खूप गडबड चालली होती, कारण थोडासा वेळ झाला होता. या दोघांच्या मस्तीमध्ये माझा खूप टाइम गेला होता, कारण हे दोघं एवढी मस्ती करत होते ना, आल्यावर माझा 1 ते 1.5 तास यांच्यामध्ये जातोच आणि माझी कामं अशीच रेंगाळत राहतात. तर आता पटापट मी माझी कामं उरकून घेते.
जसं की मी तुम्हाला बोलले की आज आमच्याकडे पुरी भाजी करायचा बेत होता. खूप दिवसांनी खरं तर हा बेत ठरला होता. खूप दिवस झाला असं चाललेलं की पुरी करायचे, पण काही निमित्तानं ते पुरी करायचं असं नको असं राहूनच जायचं. मग म्हटलं आज फायनली पुरी बनवायचीच आहे. तर मग इकडे मी ह्या दोघांना थोडं बाहेर पाठवले सामान आणण्यासाठी. काही सामान नव्हतं, मीठ वगैरे संपत आलेलं आणि तेच मग म्हटलं तुम्ही दोघेजण जाऊन घेऊन या. उद्यासाठी पण दही वगैरे दूध वगैरे लागणार होतं ते सगळंच त्यांना आणायला सांगितलं आणि मी आपल्या इथं मस्त कामाला लागले आणि भाजी फोडणीला टाकली आणि लगेच पुऱ्या मळायला घेतलेल्या बघा लाटायला. आणि पुरी जर करायची असतील ना तर मी अशी ट्रिक वापरते. माझ्याकडे ह्याचं झाकण सापडलं नाही. मला म्हटलं ठीक आहे आता गडबडीत कुठे शोधत बसू. म्हटलं हा पटकन डब्बा घेतला आणि साईज पण मला मीडियम छान वाटली की तेवढ्या साईजच्या ठीक आहेत. अगदी बारीक पण मला नको होत्या. एक टाकली की पटकन तळली जावी अशा पद्धतीने. आणि पुऱ्या टाकताना मेन टेन्शन असतं ती पुरी फुगली पाहिजे. खूप टेन्शन होतं मला की कशी होती पुरी, कारण खूप दिवसातून करत होते. मला तर आठवतच नाही की मी लास्ट टाइम पुरी कधी बनवली होती. पण आता बनवायला घेतली आणि पहिली पुरी करपतेच, कारण थोडासा कढई ही थोडीशी गरम झालेली असते. त्याच्यामुळे पहिली पुरी थोडीशी करपली होती, जास्त अशी नाही. पण परत दुसऱ्या पुऱ्या टाकल्या पण पुरी थोडीशी फुगत होती. पहिली थोडीशी कमी फुगली, नाही तर बऱ्यापैकी छान फुगलीच होती. आता दुसरीची वारी होती. म्हटलं चल ही तर चांगली फुगते का बघावं. स्वयंपाक तर पूर्ण उरकलाय. आता नैवेद्य दाखवण्याची वेळ आहे. त्याचा ताटामध्ये नैवेद्य भरते आणि छान असा देवाला नैवेद्य दाखवते गरमागरम. त्यानंतर मग आम्हीही जेवायला बसू आणि वाट बघतोय की पटकन जेवण करून शरूला झोपी घालवणार आहे, कारण संध्याकाळचा आमचा थोडासा प्लॅन आहे. कारण आम्ही आणलेला आहे आईस्क्रीम आणि आम्हाला आईस्क्रीम खायचं होतं. म्हटलं शरू झोपल्याशिवाय ते काय खाता येणार नाही. मस्त असं आईस्क्रीम यांनी आणलं होतं. खूप दिवसांनी आईस्क्रीम खात होतो त्यामुळे मजा येत होती. आणि टीव्ही बघत टीव्हीला एखादा पिक्चर आणि आईस्क्रीम एन्जॉय करणं म्हणजे आहा. तर बघा मस्त आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतो. चला तर भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्या. चला बाय बाय.